होर्डिंगच्या बाबतीत खरं तर ज्या दिवशी दुर्घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीच ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते जे काही नारायणगाव परिसरामध्ये जे होर्डिंग आहे त्या ठिकाणी त्यांना पत्र देऊन त्यांना सूचना करण्यात आली आहे की आपण आपल्या पातळीवर आपलं थोडंसं स्ट्रक्चरल अहवाल किंवा काही गोष्टी ज्याची नियमात बसते का, नियमात बसत नसेल तर ते काढून घेता आलं पाहिजे, ते घ्यावं लागेल, अशा पद्धतीची पत्रं आपण सध्या त्यांना दिलेली आहे. आणि निश्चित स्वरूपात होर्डिंग खरं तर एवढा मोठा प्रसंग काढल्यानंतर आपण जागा झालो. ही जरी खेदाची बाब असली तरी सुद्धा निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांवर आपल्याला ती कारवाई कशी करता येईल किंवा त्यांच्याकडे जर परवानगी नसेल त्या बाबतीत काय काय नियम आपल्याला आपल्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे. तर आता तसं बघायला गेलं तर एसटी स्टँडमध्ये पण बरेच होर्डिंग आहेत, पण त्यांचा नियम काय, त्यांचे निकष काय हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्या माध्यमातून खरं तर त्यांच्यावर योग्य त्या प्रकारची कारवाई आपल्याला कशी करता येईल किंवा त्यांना समजून सांगून ते होर्डिंग कशी काढून घेता येईल यासाठीचा प्रयत्न. बस स्थानकामध्ये जे होर्डिंग आहे ते आता सध्या मुदत संपलेली आहे तरी ते तिथं चालूच आहे. याचं आपण डेपो मॅनेजरला पत्र देणार, पत्र आपण निश्चित स्वरूपात देऊ. आता हे तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर तो भागच त्यांचा आहे, हा त्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. आणि आपण निश्चित स्वरूपात असं असेल, तुमची माहिती जर बरोबर असेल तर आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना निश्चित स्वरूपात पत्र देऊ. बाबू, हे होर्डिंग कोणाचे आहेत, हे बेकायदेशीर आहेत का आणि यांचे पैसे कोण घेतात? नाही, ती जागा मालक पैसे घेतात ना, ग्रामपंचायतचा काही इश्यू नाही. ज्या खाजगी आपल्याकडं काही परवानग्या घेतल्या असतील, इथून मागच्या मध्ये प्रशासन होता 9-10 महिने किंवा त्याच्याही मागं आमच्याही काही परवानग्या आहेत का बघाव्या लागतील. आणि त्या माध्यमातून मग परवानग्या रिन्यू नक्की केलेल्या नाही हे मी तुम्हाला आज निश्चित सांगू शकतो की ह्या 5-6 महिन्यामध्ये परवानग्या काही रिन्यू आमच्याकडे जरी झालेलं नाही, मग त्याच्यावर काय आपल्याला करता येते का बघूया. ग्रामपंचायतीला काही कर आकारणी त्या माध्यमातून होती? नाही, ग्रामपंचायतीला त्याच्यावर काही कर नाही का.